प्रभूची स्तुती असो. प्रभू दयाळू आहे. तिने प्रतिदिनी त्याची दया आपल्यावर रोज नवी होते आणि इतके आमच्यावर उपकार करतो की आम्हाला उपकार स्तुती करण्याची तो दिनी प्रतिदिनी संधी देत असतो. एज्रा याचा 3रा अध्याय आणि यातील 1 ते 3 वचन आपण वाचूया. एज्रा 3, 1 ते 3. इस्रायल लोक आपापल्या नगरांमध्ये राहू लागल्यावर 7वा महिना सुरू झाला. तेव्हा लोक एकचित्त होऊन यरूशलेमेत जमा झाले. त्या समयी येशुआ बिन योसादाक व त्याचे बांधव जे याजक आणि जरुबाबेल बिन शलतिएल व त्याचे बांधव यांनी उभे राहून देवाचा माणूस मोशे याच्या नियमशास्त्रात लिहिल्याप्रमाणे होमार्पणे करण्यासाठी इस्रायलांच्या देवाची वेदी बांधिली. त्यांनी वेदीची स्थापना पूर्वस्थानी केली, कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत पडली होती. तिच्यावर परमेश्वर प्रित्यर्थ होमार्पणे अर्थात नित्य सांज सकाळची होमार्पणे ते करू लागले. आमेन. बोला येशू मसीह की. वेदी. इस्रायल लोकांनी वेदी बांधली. वेदी ही एक अशी जागा आहे जिथं दैवी आणि मानवीय गोष्टींची भेट होते. वेदी दगडाची असू शकते. वेदीचे बरेच प्रकार. मातीची वेदी असू शकते. बऱ्याच प्रकारची वेदी बायबलमध्ये आहे. इस्रायल लोकांनी निर्णय घेतला की परमेश्वराप्रित्यर्थ देवाच्या गौरवासाठी त्याला अर्पण देण्यासाठी आपण वेदी बांधूया. पूर्वी एज्राचं पुस्तक ज्याच्यातून 3ऱ्या अध्यायातील 1 ते 3 वचनं वाचली. एज्रा आणि नेहम्या ही दोन्ही पुस्तकं पूर्वी एकत्र होती. एज्रा हा एक याजक होता आणि नेहम्या जो आहे तो राजाने तयार केलेला किंवा हुद्द्यावरती ठेवलेला प्रांताधिकारी होता. दोघंही देवाचे हे दास. ख्रिस्तपूर्व 538 ते ख्रिस्तपूर्व 430 या कालावधीमध्ये त्यांनी जेही देवासाठी केलं किंवा त्या कालखंडामध्ये जेही घडलं ते एज्रा आणि नेहम्या या पुस्तकामध्ये खूप सुंदर रीतीने त्याचं वर्णन केलं. त्यांचा बंदिवास जो बाबेल परगण्यामध्ये होता तिथून ते कसे परत आले आणि कसं त्यांनी देवासाठी मंदिर बांधलं. फार मोठा विरोध होता आणि आजूबाजूंच्या राष्ट्रांची दहशत होती. घाबरलेल्या स्थितीमध्ये इस्रायल लोक होते. कंपायमान झालेल्या स्थितीमध्ये इस्रायल लोक होते आणि त्या घाबरलेल्या स्थितीत त्यांनी एक चांगली गोष्ट केली की त्यांनी परमेश्वरासाठी वेदी बांधली. आमेन. 70 वर्ष गुलामगिरीत असताना बाबेलचा राजा नबुकदनेस्सर यांनी ज्यावेळेस त्यांना धरून नेलं त्या गुलामगिरीच्या 70 वर्षामध्ये बाबेलचे रीतिरिवाज ते आपल्या पवित्र भूमीवरती घेऊन आले नाहीत आणि परत एकदा ज्या देवाची ते आराधना करत होते त्याच देवासाठी परत एकदा त्यांनी वेदी उभारली. स्वतःला त्यांनी शुद्ध राखलं. कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला, सैतानी अडखळणांना, वाईट गोष्टींना बळी न पडता खऱ्या देवाची त्यांना ओळख झाली आणि देवाच्या लोकांनी मंदिर बांधण्याच्या आधी देवासाठी वेदी बांधली. आमेन. वेदी ही 2 प्रकारची आहे. या बांधकामामध्ये, मंदिराच्या बांधकामात 2 प्रकारची वेदी आहे. एक आहे धूपवेदी, जी पवित्र स्थानात असायची. धूपवेदी. ती धूपवेदी बांधण्याच्या आधी त्यांनी एक अशी वेदी बांधली की ज्या वेदीला होम वेदी म्हणतात, कारण की त्यांना त्यांच्या देवाला अर्पण द्यायची होती. आणि ही वेदी कुठल्या ठिकाणी बांधली? बायबल सांगतं जिथं पूर्वी त्या ठिकाणी वेदी होती त्याच जागेवर परत एकदा
त्यांनी वेदीची पुनर्बांधणी केली. जिथं आधी वेदी होती, जी वेदी वैऱ्याने पाडून टाकली होती, ती वेदी परत एकदा त्यांनी उभी केलेली आपण पाहतो. जी वेदी नष्ट झाली होती, ज्या वेदीवरती पूर्वी अर्पणं दिली जायची, ज्या वेदीवरती रक्त सांडल्यानंतर किंवा ज्या वेदीवरती अर्पणं दिल्यानंतर लोकांना पापापासून मुक्ती मिळत असे, परंतु त्या गुलामगिरीच्या कालावधीमध्ये त्यांचा देवाशी या प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. ज्यावेळेस ते पवित्र भूमी इस्रायलवरती पोहोचले, पहिलं काम त्यांनी केलं, 3 अध्यायाच्या 3 वचनामध्ये त्यांनी देवासाठी वेदी बांधली. जिथं आधी वेदी होती तिथंच परत एकदा त्यांनी देवाच्या गौरवासाठी वेदी बांधली. मुळात जे लोक त्या ठिकाणी वेदी बांधण्यासाठी आले होते, ह्या लोकांनी कधीच शलमोनाचं मंदिर पाहिलं नव्हतं. आता तुम्ही म्हणाल, पास्टर तुम्ही तेव्हा होते का? नाही. तुम्ही जेव्हा वचनांचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला काही गोष्टी लक्षात येतात की तो कालखंड कसा होता. मग त्यांना मंदिर, वेदी ह्या गोष्टी कशा कळाल्या? त्यांचे आई वडील, आजी आजोबा, पूर्वज यांनी त्यांना शिकवलं होतं की जो आमचा देव आहे तो जिवंत देव आहे, त्याच्यासाठी तुम्ही वेदी बांधायची आहे. आणि परत ज्यावेळेस तो तुम्हाला गुलामगिरीतून परत आणील त्यावेळेस तुम्हाला नीट उभं राहायचं आहे. वैऱ्यांना न घाबरता परात्पर देवासाठी परत तुम्हाला मंदिर उभं राहायचं आहे. हालेलुया. जे शलमोनाने केलं होतं ते परत एकदा तुम्हाला करायचं आहे. जे मोडकळीस आलंय, जे पडून गेलंय, जे नष्ट झालंय, ते तुम्हाला उभारण्याची गरज आहे. फार हिमतीने ज्यावेळेस हे लोक त्या ठिकाणी आले, देवाच्या प्रिय लोकांनो, त्यावेळेस त्यांनी हा निर्णय घेतला की वेदी बांधायची. आणि त्यांनी कुठली वेदी बांधली? होमवेदी, ज्याच्यावरती गहू, तेल, जनावरं, शेरडं, मेंढरं काय असतील त्या गोष्टी अर्पण केल्या जायच्या. आणि ही वेदी त्यांनी बांधून देवाच्या गौरवाला प्रारंभ केला. धूपवेदी प्रार्थनेचं चिन्ह आहे. किती लोक आमेन म्हणतील? धूप, माझी प्रार्थना धुपाप्रमाणे परमेश्वरासमोर सादर होत आहे. धूपवेदी म्हणजे प्रार्थनेचं चिन्ह आहे. आणि ही जी होमवेदी आहे ती आराधनेचं चिन्ह आहे. हालेलुया. प्रार्थना म्हणजे मागणे, आराधना म्हणजे मी काही मागत नाही, मी तुझी थोरवी गातो, मी तुला धन्यवाद देतो, तुझी प्रशंसा करतो. ती वेदी इस्रायल लोकांनी सर्वप्रथम या ठिकाणी बांधलेली आपण पाहतो. ही परात्पर देवाची अलौकिक कृपा आहे की परमेश्वराने त्यांच्यावर दया केली आणि परमेश्वराने त्यांना वेदी बांधण्यासाठी कृपादृष्टी केली. ज्या गोष्टी तुमच्या जीवनात मोडकळीस आलेल्या आहेत, ज्या गोष्टी वैऱ्याने तुमच्या पाडून टाकल्या आहेत, आज रात्री ते उभारण्यासाठी प्रभू तुमचं सहाय्य करणार आहे. जी गोष्ट सैतानाने तुमच्या जीवनातून हिरावून घेतली होती, मोठा कालावधी तुम्ही रडत बसले असाल आणि तुम्हाला वाटत असेल की माझा परमेश्वर माझी कधी सुटका करणार, तो दिवस, तो क्षण आज आहे. प्रभू म्हणते, उठ माझ्या मुला, माझ्या मुली, माझ्यासाठी परत एकदा वेदी बांध. जे तुझ्या जीवनातून नष्ट झालंय, जे वैऱ्याने काढून घेतलंय, ते परत एकदा घेऊन उभं राहा, म्हणजे मी तुला आशीर्वादित करील. त्यांनी डायरेक्ट आल्याबरोबर मंदिर बांधायला सुरुवात केली नाही. आधी त्यांनी होमवेदी बांधली. देवाची इच्छा आहे सर्वप्रथम जे मोडकळीस आलंय ते परत एकदा बांधण्याची गरज आहे. आज आमच्या जीवनात काय मोडकळीस आलंय? दावीद राजा एक असा राजा होता ज्याने 66 युद्ध लढून सर्व लढाया त्याने जिंकल्या. आणि त्याचं युद्ध सुरुवातीला सिंहाबरोबर होतं, त्याचं युद्ध पहिलं सुरुवातीला अस्वलाबरोबर होतं. पण एक दिवशी असा जायंट त्याच्यासमोर उभा राहिला की त्याला बघून सगळे राजे आणि सगळी प्रजा थरथर कापत होती. परंतु ज्यावेळेस दाविदाला कळालं की हा माणसाला घाबरण्याची गरज नाही, कारण सेनांचा यहोवा देव माझ्या बरोबर आहे. ज्यावेळेस सेनांचा यहोवा देव माझ्या बरोबर आहे, तो पण उभा आहे, मी पण उभा आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. म्हणा, तो पण उभा आहे, मी पण उभा आहे. आता इथं मी शब्द आहे ना, हा परात्पर देवासाठी. किती लोक आमेन म्हणतील? मी आहे तो आहे, मी उभा आहे म्हणजे माझ्यामध्ये माझा देव उभा आहे. हालेलुया. ज्या देवाने तुम्हाला अभिषेक केलेला आहे, ज्या देवाचा वरदहस्त तुमच्या जीवनावरती आहे,
तो परमेश्वर तुम्हाला पडलेल्या स्थितीतून उचलणारा परमेश्वर आहे. आणि एकदा तुम्हाला उभं केलं की परत कधी पडण्यासाठी विचार करू नका. काही लोक धडपडणारे विश्वासणारे आहेत, खूप धडाडीचा कार्य करताय, धडपडणारा विश्वासणारा आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, हे धडपडणारे लोक देवाच्या राज्यात कामाचे नाहीत. विश्वासात सदैव टिकून राहणं ही देवाची कृपा आहे प्रियांनो. विश्वासात सदैव टिकून राहणं ही देवाची कृपा आहे. आमच्याच मनमर्जीने ज्यावेळेस आम्ही चालतो त्यावेळेस त्या चालण्यात पडण्याचे जास्त चान्सेस आहेत. पण ज्यावेळेस त्याला बरोबर घेऊन चालतो, बापाने ज्यावेळेस हात पकडलाय तो तुम्हाला कधीच पडू देणार नाही. हालेलुया. तो तुम्हाला कधीच पडू देणार नाही. की ज्याच्यामध्ये पवित्र आत्मा आहे आणि तो पापात पडलाय. ऐकताय तुम्ही चर्च? ज्यावेळेस मनुष्य पाप करतो तो आधी पवित्र आत्म्याला खिन्न करून घालवून देतो आणि मग तो पापात पडतो. प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस काही जाणून बुजून अपराध करतो, पाप करतो, त्यावेळेस त्याला पवित्र आत्मा सोडून गेलेला असतो. पवित्र आत्मा आहे, सामर्थ्य आहे, देव मला चालवतोय, प्रभू मला चालवतोय, आणि तरी पण बाटली, तरी पण व्यसन, असं होणं शक्य नाही. आज देवाची इच्छा आहे, पडलेल्या स्थितीतून बाहेर या. हालेलुया. प्रभू सांगत आहे, परत एकदा उभे राहा. ज्या दाविदाने गल्ल्याथाला खाली कोसळवलं, हाच दावीद एक दिवशी व्याभिचारात पडला. पण ज्यावेळेस त्याचं जीवन पडल्यासारखं झालं होतं त्यावेळेस त्याने अशी काही गोष्ट केली. स्तोत्र 51 मध्ये लिहिलं आहे की त्याने पश्चाताप केला आणि पडलेल्या दाविदाचं जीवन परत एकदा उभं राहिलं. पश्चाताप माणसाला उभं करू शकतो. हालेलुया. ज्यावेळेस एखादा व्यक्ती पाप करतो आणि त्या पापातच राहून त्याला मौज वाटते, काय नाही, सगळ्यांना कसं मी छान वाटतोय, पण देवाला तू घाण वाटतोय. कारण कोणी बघत नसलं तरी तुला परमेश्वर पाहतोय. कोणाची नजर तू चुकवू शकतो, पण माझ्या देवाचे डोळे बंद करण्याची ताकद कोणाच्या बापात नाही आहे. त्याचे नेत्र संपूर्ण सृष्टीचं निरीक्षण करीत असतात, त्याचे डोळे आम्हाला पाहत असतात. आणि म्हणून न्यायाच्या दिवशी कोणी म्हणू शकणार नाही की मी असं नव्हतं केलं प्रभू, मी तसं नव्हतं केलं प्रभू. प्रभू तुमच्या मनातले विचार ओळखणारा परमेश्वर आहे. तुम्ही काय करता, कुठं उठता, कुठं बसता, काय करता, हे प्रभूला सगळं दिसतं. आज हे जे वचन आहे, इस्रायल लोकांनी बांधलेली वेदी, या वेदीवरून एक कित्ता सुरू करूया. एक जीवनामध्ये एक पक्का निश्चय करूया. ज्या चांगल्या गोष्टी आपल्या जीवनात आरंभल्या आहेत त्याच्यामध्ये कधी खंड पडता कामा नाही. आमेन. हो की नाही? प्रभूची स्तुती असो. ज्या देवाने उत्तम गोष्टी आम्हाला करायला सांगितल्यात त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनात कधीच सोडता कामा नाही. ज्या गोष्टी देवाने आमच्याकडे चांगुलपणाच्या दिल्यात त्या गोष्टी आमच्या जीवनातून कधीच जाता कामा नाहीत. निरंतर उत्तम गोष्टी, आशीर्वादाच्या गोष्टी आम्ही करत राहिलं पाहिजे. एखाद्याला प्रार्थनेचं कृपादान असतं, खूप प्रार्थना करतात, खूप प्रार्थना करतात, खूप प्रार्थना, आणि मग एक दिवस जर अडचण आली तर कधी कधी प्रार्थनेत कमी पडतात आणि मग सैतान आनंदी होतो. हेच तर आपलं टार्गेट होतं. असंख्य कृपादान आहेत, प्रत्येकावरती वेगळ्या रीतीनं देवाने कृपा केलेली आहे. ज्यावेळेस ती कृपादानं आम्हाला प्राप्त होतात आणि त्या कृपादानांमध्ये ज्यावेळेस आपण चालत राहतो, सैतान खिन्न होतो आणि तुमच्या जीवनात ज्यावेळेस अडचणी आणतो त्यावेळेस तो काय करतो, वेदीचा एखादा दगडच काढतो, पूर्ण नाही काढत. मग वेदी थरथरायला लागते, इम्बॅलन्स. मग तिला पडायला वेळ लागत नाही. आपली वेदी आज मजबूत करा. प्रार्थना करणाऱ्यांनी आपल्या प्रार्थना जीवनात अजून बलवान व्हा. भविष्यवाण्या करणाऱ्यांनी आपल्या भविष्यवाणीच्या कृपादानात अजून बलवान व्हा.
कारण जी स्थिती त्या काळामध्ये होती ती स्थिती आज परत एकदा भारतात उभी राहिलेली आहे. ह्या लोकांना बायबल सांगतं, 3रं वचन परत एकदा वाचतो, एज्रा 3:3, त्यांनी वेदीची स्थापना पूर्वस्थानी केली कारण त्यांना आजूबाजूच्या राष्ट्रांची, काय वचन आहे, आजूबाजूच्या राष्ट्रांची दहशत पडली होती. दहशत पडली होती. दहशत पडली म्हणून त्यांनी प्रार्थना सोडली नाही. आपल्याला वाटतं आजच विरोध आहे फक्त खऱ्या जीवनाला. जे लोक वाईट आहेत त्यांना कोणी विरोध करत नाही. का? कारण ते डायरेक्ट अंगावर येतील. विरोध फक्त चांगल्या लोकांचा होतो प्रियांनो. जे सत्य मार्गाने चालणारे लोक आहेत त्यांचा विरोध केला जातो. ही काय आजची गोष्ट नाही, ही पुरातन काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. मग ह्या लोकांचा विरोध असताना त्यांच्यावर दहशत होती आजूबाजूच्या राष्ट्रांची. प्रार्थना करू नका, ओरडू नका, मीटिंग्स घेऊ नका, हे करू नका, ते करू नका, देवाचं नाव घेऊ नका, येशूचं नाव आम्हाला आवडत नाही. ही दहशत आत्ता नाही, ही पूर्वीपासून चालत आली आहे. पण पूर्वीपासूनचा इतिहास हाच आहे. ज्या वेळेस छळ झाला त्या वेळेस देवाचं नाव अजून उंच झालं. ज्या वेळेस लोकांनी छळलं त्या वेळेस संजीवन आलेलं आहे. त्या वेळेस देवाचं फार मोठं गौरव जगात प्रकट झालेलं आहे. मग आज आम्ही देवाचे लोक या नात्याने आमची काय जबाबदारी आहे? आमच्या जीवनात कुठली वेदी पडली, देवाबरोबरचे आमचे संपर्क कमजोर झालेत का? वेदी पडली, तिला बांधावं लागेल. घरात एकमेकांशी लोक बोलत नाहीत, भाऊ भावाशी बोलत नाही, सासू सुना बोलत नाही, नवरा बायको बोलत नाही, आबोला धरतात. राग असतो, मनामध्ये राग असतो. आणि त्या रागामुळे ना बऱ्याच वेळा माणसाला आजार लागतात. टेन्शन घेऊन 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 ब्लड प्रेशर वर जातं. आणि जे लोक रिलॅक्स आहेत, जे कशाचं टेन्शन घेत नाही, प्रभू मचव्यात झोपलाय वादळात, हा स्वभाव स्वीकारा. किती लोक आमेन म्हणतील? इथं वादळात बाकीचे शिष्य ते रिलॅक्स झोपले असते का? पेत्र वगैरे, ए सरक, प्रभू झोपले, मला बाजूला झोपू दे, प्रभू थोडं तिकडं मला पण झोपू दे. सगळे प्रयत्न करतात, प्रभू तुला झोप लागली कशी? वादळात कसा झोपू शकतोस तू? परिश्रम करून दमले ते. मछवा सांभाळता त्यांना सांभाळवे ना. आणि आत्ता मछवा बुडणार आहे त्याच्या आधी त्यांनी प्रभूला उठवलं. प्रभू बुडतोय, आता सगळं संपलं. अरे अल्पविश्वासी शिष्यांना धमकावलं. बोला येशू मसीह की. कधी कधी ना वादळाला धमकवायची गरज नसते, आपल्या लोकांना नीट धमकवायला शिका. आपल्या घरातल्यांना, आपल्या लाईफ पार्टनरला, आपल्या लेकरांना, आपल्या टीमला, आपल्या बरोबर उठणाऱ्या बसणाऱ्यांना, कारण तेच तुम्हाला निगेटिव्ह करत असतात. हे जे तुमच्या आजूबाजूला जमलेले लोक आहेत ना, हे वेदी पाडायचा प्रयत्न करतात. यांना पहिलं धमकवा. वादळ नंतर, आधी यांच्याकडे नीट बघा. हालेलुया. हे नेगेटिव्ह बोलणारे, त्यांची तोंड पहिली बंद करता आली पाहिजेत तुम्हाला. हालेलुया. बंद करणं म्हणजे काय? तिथंच त्यांच्या शब्दांचा, येशूच्या नावात त्या शब्दांना रद्द करायला शिका. तुझा काय अभ्यास झाला नाही, तू काय पास होत नाही, येशूच्या नावात हे शब्द मी रद्द करतो, मी पास होणार आहे. आमेन. हालेलुया. जो प्रभूचं नाव घेऊन निघालाय त्याला कोण अडवणार आहे? त्याला कोण अडवणार आहे? त्याला कोण थांबवणार आहे? त्याच्याबरोबर साक्षात परमेश्वर आहे, त्याच्याशी पंगा कोण घेणार? त्याच्या विरोधात कोण जाणार आहे? शिष्य घाबरलेल्या स्थितीत आहेत. प्रभूने शिष्यांना पण दाटवलं, वादळाला पण दाटवलं. वादळ शांत झालं. शिष्य विचार करतात, हा आहे तरी कोण? तुमच्या बरोबरचे लोक थक्क होतील असं परमेश्वर काम करणार आहे.
आणि ते म्हणतील हा आहे तरी कोण. तुमची वेदी कशानेच ढासळता कामा नये. विश्वास खंबीर तर खंबीरच. आमचा जीवनक्रम आदर्श असणं गरजेचं आहे प्रत्येक विश्वासणाऱ्याचा. कारण लोक तुमच्याकडे पाहत आहेत, परमेश्वर तुमच्याकडे पाहतोय. अनेकांसाठी तुम्ही प्रेरणास्थान असू शकता, तुमच्या परिवारासाठी तुम्ही प्रेरणास्थान असू शकता. थोड्याशा संकटांमुळे, थोड्याशा अडचणींमुळं नबुखदनेस्सर आला, त्याने सगळं तोडून टाकलं. पण आज तुमचं काम आहे, जर परमेश्वर तुमच्या बरोबर आहे, तुमच्या लाईफ विरुद्ध येणाऱ्या प्रत्येक नबुखदनेस्सरला तुम्ही जागेवर थांबवू शकता. हे थांब, मी जिवंत देवाचं मंदिर आहे, हे तू पाडू शकत नाही. ही वेदी देवासाठी उभारली आहे, ही माणूस पाडू शकत नाही, सैतान पाडू शकत नाही. कितीही भारी अपॉर्च्युनिटी येऊ द्या, पण त्याचा धिक्कार करायला शिका. कारण तुमचा देव जिवंत आहे आणि त्या जिवंत देवाला या गोष्टी चालत नाहीत. बोलो येशू मसीह की. आपल्या पडलेल्या वेदींना परत एकदा उभा राहा. देवाबरोबरचं नातं तुटलंय का? वचन वाचणं कमी झालंय का? परिवारातली वेदी तुटली आहे का? घरात प्रार्थना होत नाही आहे का? निरंतर आम्ही देवाच्या सानिध्यात राहत नाही आहे का? जर परमेश्वराचं पाचारण आहे आपल्या जीवनावर, मग आम्ही किती स्थिर राहणं गरजेचं आहे. आमची वेदी पडू द्यायची नाही. हालेलुया. प्रभू मला सहाय्य कर, माझ्या जीवनातील वेदी पडू देऊ नको. येशूच्या नावात आमेन. पहिले राजे 18वा अध्याय 30वा वचन. मग एलिया सर्व लोकास म्हणाला, माझ्या जवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्या जवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकली होती, ती त्याने दुरुस्त केली. आमेन. किती पॉवरफुल वचन आहे, किती सुंदर वचन आहे, किती महान वचन आहे. आता ही कर्मेल डोंगरावरची कसोटी होती. कर्मेल डोंगरावरती काही असे लोक जमले होते की जे देवाला आपल्या मानत नव्हते, सैतानाला भजणारे होते. आणि कॉम्पिटिशन आपल्याला इथं पाहायला मिळते. कोण अग्नी घेऊन येणार? विरोधकांनी खूप प्रयत्न केले, स्वतःला मारून घेतायत, काय काय करतायत, पण अग्नी काय आला नाही. सगळ्यांनी म्हणा अग्नी आला नाही. कारण अग्नीद्वारे बोलणारा देव खरा देव आहे. अग्नी काय आला नाही. एलियाने प्रार्थना केली. अशी त्याची वेदी होती. त्या प्रार्थनेच्या आधी त्याची वेदी अशी त्याने तयार केली की जी वेदी मोडून टाकण्यात आली होती. तुटलेली वेदी, पाडलेली वेदी परत त्याने दुरुस्त केली. दुरुस्त करायला शिका. किती लोक आमेन म्हणते. हालेलुया. बिघडवू नका कुठली गोष्ट. एखाद्याने म्हटलं, अगं तुला माहित आहे तो तसा आहे. असं का? तो तसा आहे, मला वाटलंच होतं तो तसा आहे. बिघडलं. एखाद्याच्या निंदेत तुम्ही ज्यावेळेस होकार देता किंवा त्याला होकारार्थी मान जरी डोलवता, तरी ती वेदी तुम्ही बिघडवत आहात. संपर्क खराब करू नका. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? हालेलुया. कोणामधलं प्रेम कमी होईल असं वक्तव्य किंवा असं वागणं करू नका. वेदीची दुरुस्ती करायला शिका. वेद्या पडत चालल्या असल्या त्याला आधार द्यायला शिका. असं वाटतं ही वेदी पडणार आहे, तुमच्याकडचे 2-4 दगड त्याच्यात फिक्स करा, वचनं त्याच्यामध्ये भरा, पण ती पडणारी वेदी परत एकदा स्थिर करा. तुमच्यासाठी स्वर्गातून फार मोठे आशीर्वाद येतील. जो दुसऱ्यांना मजबूत करतो, परमेश्वर त्याला कधीच पडू देत नाही. हे सिक्रेट आहे. हालेलुया. जो दुसऱ्यांच्या बळकटीसाठी प्रयत्न करतो, परमेश्वर त्याला आशीर्वादित केल्याशिवाय राहत नाही. एलियाने अलौकिक काम केलंय. जी परमेश्वराची वेदी पाडून टाकण्यात आली होती, ती त्याने दुरुस्त केली.
दुरुस्त करून अर्पण दिली, त्याच्यावरती पाणी टाकलंय 12 घागरी, काय काय केलंय, ओली चिंब झाली, पाणीच पाणी, पाणीच पाणी. आता पाण्यात आग लागत नाही, पाण्यात आग लागत नाही. पण काय एलियाची प्रार्थना आहे. एलियाच्या प्रार्थनेने 38व्या वचनात असा अग्नी उतरला. पहिले राजा 18:38. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाटिले. सगळं भस्म करून टाकलं. धोंडे गरम नाही गेले, राख केली दगडांची. किती लोक आमेन म्हणतील. म्हणजे काय पॉवर आहे परमेश्वराची, सामर्थ्य आहे देवाचं. सामर्थ्य कधी उतरलं, ज्यावेळेस एलियाने सर्वप्रथम मोडलेली वेदी दुरुस्त केली. मोडलेल्या गोष्टी तशाच घेऊन पुढे चालू नका. तुटलेल्या गोष्टी तशाच पुढे घेऊन चालू नका. ज्यावेळेस त्याला तुम्ही करेक्ट करता, ज्यावेळेस त्याची जुळवाजुळव करता, ज्यावेळेस त्या गोष्टींना दुरुस्त करता, त्यावेळेनंतर त्या सर्व अनुभवांमधून परमेश्वर घेऊन जातो, जे अलौकिक आणि महान अनुभव आहेत. आज कोणाबरोबर तुमचं वैर आहे? आम्हाला या जगात सैतानाशिवाय कोणी वैरी असता कामा नये. बोलो येशू मसीह की. कधीच कोणाचा उल्लेख वैरी म्हणून करू नका. एखादा दुश्मन असला तर प्रेमाने म्हणा, तो माझा जवळचा मित्र आहे. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. जसं तुम्ही कन्फेस कराल तशा चांगल्या गोष्टी घडतील. परमेश्वर दया करील, त्या व्यक्तीला बदलून टाकेल. आज कुठली वेदी आमच्या जीवनात पडली? आपल्या परिवारातले आपले नातेसंबंध खराब आहेत का? मंडळीतले नातेसंबंध खराब आहेत का? नातलगात कुठंतरी नातेसंबंध खराब आहेत का? कुठलीही वेदी पडलेली असली, तिला आज दुरुस्त करण्याचा समय आहे. जी वेदी दुरुस्त होईल तिथंच परमेश्वराचा गौरव प्रकट होईल. तुटलेल्या मोडलेल्या वेदीवरती चमत्कार घडू शकत नाहीत. ती वेदी आज आपल्याला दुरुस्त करण्याची गरज आहे. देवाचा सेवक एलिया याने वेदी दुरुस्त केली आणि परमेश्वराचं नाव त्या ठिकाणी अद्भुत रीतीनं उंच करण्यात आलं. निरंतर याच विश्वासात, सामर्थ्यात टिकून राहणं गरजेचं आहे. आमची वेदी आम्ही पक्की धरून ठेवणं गरजेचं आहे. प्रकटीकरण याचा 2 अध्याय 4 आणि 5 वचन आपण वाचूया. प्रकटीकरण 2, 4 आणि 5. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. एफिसच्या मंडळीला प्रभू सांगत आहे, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. लोक म्हणतात पहिलं प्रेम माणूस विसरत नाही, पण आता मंडळीने, एफिसच्या मंडळीने पहिली प्रीती सोडली. पहिली प्रीती ही फार महत्त्वाची आहे. आणि ते प्रेम, जे पहिलं प्रेम देवावरती आपण केलं, ते विसरता कामा नये. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्ये कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणावरून काढून टाकीन. प्रभूचं वचन आज आपल्याला सांगतंय की तू पहिली प्रीती सोडली आहेस. ज्यावेळेस आपण प्रभूचा स्वीकार करतो, ज्यावेळेस आपण पश्चाताप करतो, ज्यावेळेस खरंच आपल्याला येशूच्या नावाची ओळख होते, तो दिवस आठवा प्रत्येकाने. कोणता एक क्षण असा होता की त्या दिवशी तुम्हाला कळालं की अरे हां, येशू जिवंत देव आहे. तो क्षण तुमच्या मनात जे देवाबद्दलचं प्रेम होतं, ते प्रेम निरंतर आपल्या जीवनात टिकून राहिलं पाहिजे. ते प्रेम आमच्यात निरंतर दिसलं पाहिजे. ते प्रेम निरंतर दिसलं पाहिजे. बऱ्याच वेळा काही लोक मैत्री करतात आणि एखाद्याच्या तुम्ही क्लोज गेलात ना, खूप क्लोज, नंतर ते तुम्हाला ग्रांटेड घेतात. कोणाला किती डिस्टन्सवरती ठेवायचं आहे तुमच्या हातात आहे. आजच पहिल्या दिवशी पाहुणे आलेत, अनोळखी कोणीतरी तुमच्या घरी, या ना या,
बसा, या घर दाखवतो. सगळं घर दाखवलं. या 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 तिजोरी उघडतो. आमचे दागिने. तुझं घर फुटलंच समज आज रात्री. ओळख नाही, काय नाही, काय नाही. किती लिमिटपर्यंत तुम्ही अनोळखी व्यक्तीला घेऊन जाता. हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. पण ज्यावेळेस तुमची एखाद्याची खूप खरंच चांगली मैत्री होते, पहिल्या भेटीतलं बोलणं असं, अहो सिस्टर कसे काय, बरे आहात का तुम्ही, काय ब्रदर बरे आहात का, आणि मग नंतर तर नावावरूनच. सेवेमध्ये कधीही असं असू नये. किती लोक आमेन म्हणतील. रिस्पेक्ट करायला शिकलं पाहिजे. मैत्री जेवढी जुनी होईल तेवढी ती घट्ट होत गेली पाहिजे. तेवढी पक्की दोस्ती बनली पाहिजे. ख्रिस्ताच्या जवळ आल्यानंतर दिनी प्रतिदिनी आपण त्याच्या प्रेमात वाढत जातो. देवाशी नातं घट्ट करा. त्याला सगळं सांगा. त्याच्याशी बोलताना सगळ्या गोष्टी डिटेल सांगा. जग ज्यावेळेस तुमचं प्रॉब्लेम ऐकून घेईल, रडून ऐकेल, असं का, बापरे, कसं कसं सहन केलं काय, आणि नंतर त्याच गोष्टी घेऊन तुम्हाला जग चिडवणार आहे. त्याच गोष्टींना घेऊन तुमची निंदा केली जाणार आहे. ज्या व्यक्तीबरोबर तुमचं मनच जुळलं नाही, तिथं जर तुम्ही तुमचं मन मोकळं करायला जाल तर ते लोक ऐकून पण घेतील, पण नंतर त्याच गोष्टीवरून तुमची नालस्ती केली जाणार आहे. मग आपल्या गुप्त गोष्टी प्रभूशिवाय आम्ही कोणाला सांगता कामा नये. आमचं प्रेम ज्याच्यावरती आहे त्या येशू ख्रिस्ताबद्दल आमची नितांत श्रद्धा अशी असली पाहिजे की त्याच्यावर जे आम्ही प्रेम केलंय त्याच्यातून आमच्यात कधी दुरावा असता कामा नये. ही प्रीतीची वेदी आज परत एकदा बांधून काढा. हालेलुया. देवावर जे तुमचं प्रेम आहे, देवावर जी श्रद्धा आहे, देवावर जे तुम्ही आपलं जीवन निर्भर केलेलं आहे, जर एक क्षण पण वाटत असेल की मी आज थोडा देवापासून दूर गेलोय, ती वेदी कोसळत आहे. लक्षात ठेवा. ही वचन आहे. बायबल सगळ्यांकडे आहे. किती लोक आमेन म्हणतील. हेच बायबल सगळ्या जगात सगळ्यांकडे. मग सगळेच देवाच्या अभिषिक्त आहेत का? नाही. हा फरक कशामुळे आहे? हा फरक एकाच गोष्टीमुळे. काही लोक फक्त बायबल वाचतात आणि काही लोक बायबल जगून दाखवतात. ते आशीर्वादित जीवन आहे. लोक तुमचे शब्द ऐकत नसतात, लोक तुमचं कॅरेक्टर वाचतात. जो म्हणतो की तुमची वेदी उभारा, त्याची आधी उभारलेली पाहिजे. त्याचीच पडली तो लोकांना सांगतो वेदी उभारा, वेदी उभारा, वेदी उभारा. कोण उभारणार आहे वेदी? कुठल्या गोष्टीत आम्ही देवापासून दूर आहेत? आमच्या आराधनेचा वेळ कमी झालाय का? आमची फॅमिली प्रेयर बंद झाली आहे का? आमची पहाटेची प्रार्थना बंद झाली आहे का? आमच्या लेकरांना वळण लावणं कुठं कमी पडलंय का? आम्ही चर्चशी कुठं डिस्कनेक्ट झालोय का? आम्ही अधूनमधून कधी येतो कधी जातो असं झालंय का? किंवा म्हणजे कुठल्या गोष्टीत आम्ही देवापासून दूर झालोय? ती पडलेली वेदी आज उभारण्याचा समय. इस्रायल लोक गुलामीत होते. गुलामीतून परत बाहेर आल्यानंतर पहिलं काम त्यांनी केलं, त्यांनी देवासाठी वेदी उभारली. ज्यावेळी त्यांच्यावरती राष्ट्रांची दहशत होती, ज्यावेळी त्यांच्या मनावर ओझं होतं, ज्यावेळी त्यांच्यामध्ये भय होतं, भीती होती, हे सगळे लोक आमच्या विरोधात गेलेत. पण त्यांना माहिती आहे सगळे विरोधात गेलेत, आपण देवाला खुश करूया. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. सगळे लोक आमच्या विरोधात आहेत आणि आपण जर असेच बसून राहिलो तर सगळे येऊन आम्हाला मारून टाकतील. या दहशतीमध्ये आम्ही एक काम करणार, आम्ही देवासाठी वेदी उभारणार. ज्यावेळेस ही वेदी उभारली जाईल, देवाची उपस्थिती उतरून येईल, वैऱ्याचा परमेश्वर नाश केल्याशिवाय राहणार नाही. माझा परमेश्वर माझा विजयाचा झेंडा आहे. ज्याच्यासाठी मी वेदी उभारली आहे तो मला पडू देणार नाही, तो माझं जीवन वाया जाऊ देणार नाही, तो माझा नाश होऊ देणार नाही, कारण मी माझ्या देवाशी कनेक्ट झालेलो आहे. हालेलुया. त्या देवासाठी वेदी बांधणं गरजेचं आहे. कुठल्या गोष्टीत आज तुम्ही परिश्रम करत आहात, कुठल्या गोष्टीत तुम्ही अडखळण्यात सापडलेले आहात,
कुठलं तुमच्या जीवनातलं मेन अशी अडचण आहे, त्या अडचणीमुळं देवाबरोबरचं कनेक्शन तुटत तर नाही आहे ना. नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी नाही, नोकरी मिळाली, प्रार्थना दिली सोडून. लग्न होऊ दे, लग्न होऊ दे, लग्न झालं, गायब. कुठली अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाते? परत एकदा रिस्टोर व्हा, परत एकदा देवाबरोबरचे संपर्क परत एकदा पुनर्स्थापित करा. मी 1000 वेळा सांगेन आणि प्रत्येक संदेशात जिथं संधी मिळेल तिथं बोलत राहिली गोष्ट. 99 सत्कर्म केले आणि 1 पाप केलं तरी तुम्ही त्याच नरकात जाणार आहेत, ज्या नरकामध्ये जे लोक 100% पाप करून जात आहेत. स्वर्गात जाण्यासाठी तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळाले पाहिजेत प्रियानो. हालेलुया. 1 पाप पुरेसं आहे नरकात घेऊन जाण्यासाठी. 1 पाप स्वतःची झडती घेता आली पाहिजे. प्रभूला विचारता आलं पाहिजे, प्रभू माझ्या जीवनातली कुठली गोष्ट आहे तुला आवडत नाही? प्रभू सांगेल, बघ ह्या कारणामुळे वेदी पडत आहे, देवाबरोबरचे संपर्क तुटत आहेत. मग ती गोष्ट जीवनातून नाहीशी करा. आज देवाजवळ यायचा दिवस आहे. हालेलुया. पडलेली वेदी परत एकदा बांधा. काही लोक स्वप्न बघतात, चांगली गोष्ट आहे, किती लोक आमेन म्हणतील. काही लोक आयुष्यभर नुसते स्वप्न बघतात, वाईट गोष्ट आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वप्न बघा, पण स्वप्नाप्रमाणे कृती पण करा. जोपर्यंत तुमच्या स्वप्नांना तुम्ही योग्य दिशा देत नाही तोपर्यंत यशस्वी नाही होणार. परमेश्वराने सांगितलंय, मी तुला दिल्लीला घेऊन जाणार आहे, तिथं तुझा संदेश होणार, तुझी प्रार्थना तिथं होणार आहे. तुम्ही बसले कन्याकुमारीच्या ट्रेनमध्ये. काय अर्थ आहे त्याला? काय अर्थ आहे? प्रभूने जो मार्ग दाखवला, प्रभूने जे सिद्ध केलंय, प्रभूने जो दृष्टांत दिलाय, हे दृष्टांत ढिल्ले होत जातात नंतर. काही लोक आहेत विश्वासणारे, ज्यांच्यावरती देवाने नितांत श्रद्धा ठेवली. मी हे म्हणत नाही तुमची देवावर श्रद्धा, देवाने तुमच्यावर श्रद्धा ठेवली आहे. देवाने तुमच्यावर विश्वास दाखवला आणि मग तो तुम्हाला दृष्टांत देतो. तो तुम्हाला सांगतो, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुझा असा वापर करणार. तुम्ही रडता, तुम्ही म्हणता हो प्रभू मी स्वीकारतो, आणि स्वीकारून काय करतो? स्वतःला पाहिजे तेच. त्याच्या योजना पूर्ण होण्यासाठी त्याचं ऐकावे लागेल, स्वतःचं ऐकून चालणार नाही. तुझी योजना मी पूर्ण करतो, पण मी माझ्याच मनाने चालणार आहे. मग ते योजना पूर्ण होत नाहीत. वेदी बांधली जाऊ शकत नाही. जर तुम्हाला त्याचा उद्देश सफल करायचा आहे तर तुम्हाला त्याचं ऐकावं लागेल. तू सांग, मी ऐकतो. ज्या कानांपर्यंत आज वचन जात आहे, आज प्रभूकडे हीच प्रार्थना करूया, प्रभू माझ्या जीवनातली पडलेली वेदी परत एकदा उभार. कुठल्या गोष्टीत तुम्हाला रिस्टोरेशन पाहिजे? शिक्षण मागं पडलंय, परत शिक्षण करायचंय, प्रभू सांगतो परत उभा राहा, मी आहे ना तुझ्याबरोबर. प्रभू सांगतोय. ज्यावेळेस तुमच्या जीवनात चमत्कार घडतात त्यावेळेस तुम्ही अजून देवाच्या जवळ येता. शिक्षणात, अभ्यासात, परिवारात, रोजच्या जीवनामध्ये कुठली वेदी पडली ती आज परत उभारली गेली पाहिजे. कुठलं स्वप्न आहे दाबून टाकलं होतं, मला कीबोर्ड शिकायचं आहे पण मी नाही शिकलो, आजपासून ती वेदी परत उभारा. मला गिटार शिकायचं होतं, मला हे करायचं होतं, ते करायचं, कधी करणार? तुमचं वय 100 झालं तरी तुम्ही तरुण आहात आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याचा तुम्हाला अधिकार आहे. आमीन. हालेलुया. बोले येशू मसीह की. वेळ जात नसते. हालेलुया. कधीच म्हणायचं नाही वेळ निघून गेली. ज्या वेळेस तुम्हाला लक्षात येईल ना ही गोष्ट आत्ता करायला पाहिजे, लगेच सुरुवात करा. बेथानीमध्ये सगळे लोक आले, काय आत्ता आला होय, 4 दिवस झाले तो गेला, आता काय करशील? आता काय करशील नाही, बाप आहे सगळ्यांचा, कधी पण काही पण करू शकतो. हालेलुया. पुरून ठेवलाय, आता काय करशील? चल, कुठं ठेवलंय त्याला? चला करा धोंडा बाजूला, आत्ता काय करशील? बघ आत्ता काय करतो. हालेलुया. लाजरा सगळ्यांनी तोंडात बोटं घातली. काय प्रभूचं हे सामर्थ्य आहे.
तुम्हाला जे म्हणतात ना आता काय करशील, त्यांना सांगा आत्ताच दाखवतो तुला. आमेन. ज्याच्याबरोबर परमेश्वर आहे तो व्यक्ती जीवनात कधी हरू शकत नाही. आमेन. हालेलुया. कुठली वेदी पडली आहे जीवनातली, ती आज परत उभारण्याची गरज आहे. बोलो येशू मसीह की. हे आपण एक प्रार्थना करूया, आपले डोळे बंद करू. थँक्यू लॉर्ड. स्वर्गीय देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. जी वचनं तू आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आज दिलीस, तुला धन्यवाद. आज आम्ही घोषित करतो की आज आमची पडलेली वेदी पुन्हा एक वर बांधण्यात आली आहे. आता आम्ही पडलेल्या स्थितीत नाही, आम्ही उभारलेल्या स्थितीमध्ये आहोत. आणि आज नंतर प्रभू तुझा अद्भुत आणि महान गौरव प्रत्येकाच्या जीवनात तू प्रकट करत आहेस, तुला धन्यवाद देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन. आमेन. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया.